आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकर यांचं निधन झालंय। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय, तर वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय, तर वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। ते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। आपल्यासोबत क्रिकेट कोच दिनेश लाड जोडले गेलेत। दिनेश सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत। आत्ताच एक दुःखद बातमी समोर आली आहे। द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। काय अधिकची माहिती, तुमची प्रतिक्रिया? खूपच दुःखद घटना मला वाटते, कारण खूप निष्ठावंत पत्रकार होते। क्रिकेट मधले त्यांनी काही बऱ्याच त्यांनी म्हणजे बऱ्याच लोकांबद्दल छान गोष्टी लिहिल्या होत्या। खूप वाईट गोष्ट झाली मला असं वाटते, पण ते गेली मला वाटते 3-4 वर्ष स्ट्रगल करत होते। त्यांना कॅन्सर झाले असं मला कळण्यात आलं होतं, पण खूप दुःखद घटना आहे असं मी म्हणेन। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ सजगिरकरांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते।